Hello and welcome to all our e-learning platform. The subject is highway engineering, subject code 22302. Topic name is construction of road pavements. आपण ह्याचा हा तिसरा व्हिडिओ आहे आणि ह्याच्या अगोदर आपण आपले 2 व्हिडिओज बघितले होते. त्याच्यामध्ये आपण रोड पेवमेंटसाठी जे मटेरियल लागणार आहोत ते बघत आहोत. तर आता बघूया पुढे. तर पुढचं आपलं जे मटेरियल आहे ते म्हणजे बिट्युमिनस मटेरियल. बिट्युमिनस मटेरियल, the substance which primarily consists of bitumen or contain a large proportion of bitumen are known as bituminous material. तर बिट्युमिनस मटेरियल म्हणजे काय, तर बिट्युमिन चे वापरून जे मटेरियल तयार केलं जातं त्याला बिट्युमिनस मटेरियल म्हणतात. जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्या रोड कन्स्ट्रक्शनच्या वेळेस डांबराची नुसती एक गाडी येते, त्याच्यानंतर त्याच्यात खडी मिक्स करतात आणि डांबर आणि खडी मिक्स केल्यानंतर तो रोडवर काय करतात, त्याचा लेअर देतात, म्हणजेच ते बिट्युमिनस मटेरियल झालं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. टाइप्स ऑफ बिट्युमिनस मटेरियल. तर आपल्याला हे खालचे सगळे टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये बिट्युमिन आहे, त्याच्यानंतर टार आहे, अस्फाल्ट आहे, बिट्युमिन इमल्शन आहे, कटबॅक बिट्युमिन आहे, ऑइल रोड ऑइल आहे, त्याच्यानंतर प्रायमर आहे. हे सगळं काय आहे आपण बघणार आहोत. तर फर्स्ट आपण बिट्युमिन मटेरियल बघूया. बिट्युमिन इज हायड्रोकार्बन मटेरियल ऑफ आयदर नॅचरल और हायड्रोजिनियस origin found in gaseous, liquid, semi-solid or solid forms, and it is completely soluble in carbon distillate and in carbon tetrachloride. तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर तुमचं जे बिट्युमिन मटेरियल आहे ते हायड्रोकार्बन मटेरियल आहे आणि ते नॅचरली मिळतं आणि त्याचा फॉर्म कसा असतो, ते कसं मिळतं, तर गॅसियस, लिक्विड, सेमीसॉलिड आणि सॉलिड फॉर्ममध्ये. आपण जे बघतो ते सॉलिड फॉर्ममध्ये असतं. आपण जर डांबर बघितलं असेल तुम्ही तर ते सॉलिड फॉर्ममध्ये असतं. मग त्याचं जे काही ते ॲक्च्युअली काय आहे तर कार्बन टेट्राक्लोराईडचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे ते बिट्युमिन एक केमिकल कॉम्बिनेशन होतं ते. Uses of bitumen. Bituminous material very commonly used in highway construction because of their binding and their waterproofing properties. बिट्युमिन काय आहे तर खूप चांगलं बाइंडिंग मटेरियल आहे आणि वॉटरप्रूफिंग पण आहे, म्हणजे पाणी सहसा खालच्या सरफेसपर्यंत जायला खूप वेळ लागतो. जर क्रॅक वगैरे गेले असेल तरच, किंवा खड्डे वगैरे पडले असतील तरच, नाहीतर अदरवाईज बिट्युमिनस इज अ व्हेरी युजफुल फॉर बाइंडिंग अँड वॉटरप्रूफिंग. तर त्याच्यानंतर अजून काय आहे, इट इज यूज टू स्टॅबिलायझर फॉर कन्स्ट्रक्शन स्टॅबिलाइज्ड अर्थ रोड. म्हणजे आपले स्टॅबिलिटीसाठी आपण ॲज अ स्टॅबिलायझर म्हणून बिट्युमिनचा यूज करू शकतो. जर तुम्ही बघितलं असेल तर आपलं सिमेंट कॉन्क्रीट रोडपेक्षा बिट्युमिनस रोड कसा असतो, त्याच्यावर रिकन्स्ट्रक्ट आपण करत जाऊ शकतो. त्याच्यामुळं प्रॉपरली आता जर सपोज तुमचा कच्चा रस्ता असेल तर त्याच्यावर आपण पहिला सिमेंट कॉन्क्रीट रोडच्या ऐवजी बिट्युमिनस रोड कन्स्ट्रक्ट केलेला, आपला सरफेस कसं होतो, एक इवन सरफेस होतो आणि त्याचा जो काही लेयर्स असणार आहेत त्याच्यामुळं खालचा जो काही सरफेस असणार आहे त्याच्यावर प्रॉपर कॉम्पॅक्शन होतं, स्टॅबिलिटी वाढते आपल्या रोडची. जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी आपले रोड कुठले असतात तर बिट्युमिनसचेच असतात. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट मटेरियल आहे अस्फाल्ट. When the bitumen contains some intermaterial or minerals is called as asphalt. अस्फाल्ट म्हणजे काय आहे तर ते एक मटेरियल आहे, मिनरल्स आहेत. मिनरल्स रॉक्स म्हणजे काय ते तुम्हाला थर्ड इयर नेक्स्ट सेमिस्टरला कळेल जिओटेकमध्ये. ठीक आहे, तर अस्फाल्ट हा बिट्युमिनसचाच एक कंटेंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टार इज अ विस्कस लिक्विड ऑब्टेन when natural organic materials such as wood and carbonized or destructively distilled in absence of air. तर एअरच्या अब्सेन्सनुसार जो तयार होणार आहे तो विस्कस लिक्विड मटेरियल आहे टार जे असणार आहे ते. तुम्हाला टार, अस्फाल्ट, बिट्युमिनस हे सगळे तुम्हाला CMAला झालेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे बिट्युमिनस इमल्शन.
A bitumen emulsion is liquid product in which a substance amount of bitumen is subtended in a finally divided condition in an aqueous medium and stabilized by means of one or more suitable material. तर त्याच्यासाठी हे एक लिक्विड मटेरियल आहे. इमल्शन म्हणजे लिक्विड मटेरियल. ठीक आहे. नेक्स्ट आहे रोड ऑइल. The term road oil is used to indicate slow curing liquid asphalt. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कटबॅक bitumen. Cutback bitumen is a viscosity of which has been reduced by a voltage diluted. तर हे सगळे काय झाले, त्याचे टाइप्स झाले वेगवेगळे, पण बऱ्यापैकी आपण ब्युटिमेन, त्याच्यानंतर अस्फाल्ट आणि त्याच्यानंतर टार हे तीन ब्युटिमेनचे मटेरियल जे आहेत ते बऱ्यापैकी यूज करतो. नेक्स्ट टेस्ट ऑन ब्युटिमेन. आपल्याला ह्या सगळ्या टेस्ट आहेत, त्याच्यामध्ये पेनेट्रेशन टेस्ट आहे, डक्टिलिटी टेस्ट आहे, फ्लॅश अँड फायर पॉईंट टेस्ट आहे, सॉफ्टनिंग पॉईंट टेस्ट आहे, फोल्ट टेस्ट आहे, विस्कॉसिटी टेस्ट आहे, सोल्युबिलिटी टेस्ट आहे, स्पॉट टेस्ट आहे, लॉस ऑन हिटिंग टेस्ट आहे, वॉटर कंटेंट टेस्ट आहे. तर ह्या 10 टेस्ट आहेत. ह्या 10 टेस्टमधल्या आपण आपल्या लॅबमध्ये पहिल्या 3 टेस्ट तरी करतो. त्याच्यामध्ये पेनिट्रेशन टेस्ट आहे, फ्लॅश अँड फायर आहे आणि सॉफ्टनिंग पॉईंट. ह्या 3 टेस्ट आपण करतो. डक्टिलिटी टेस्ट आपण करत नाही, पण ती सुद्धा आपण आपल्या इथं होत नाही, पण ती सुद्धा आपण ॲज अ ब्युटिमिन टेस्टमध्ये करू शकतो. तर ह्या सगळ्या टेस्ट जर तुम्ही PWD ऑफिसमध्ये बघितलं तर ह्यातल्या बऱ्यापैकी टेस्ट तिथं होतात आणि ह्या सगळ्याचे मी तुम्हाला लिंक ऑलरेडी पाठवलेल्या आहेत, त्या एकदा बघा. आणि आपण टेस्टशी रिलेटेड आपण अजून एक व्हिडिओ करायचा आहे, त्याच्यामध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. आय होप तुम्हाला ब्युटिमिन मटेरियल कळालं असेल. तर ह्याच्या पुढं आपण नेक्स्ट जे काही असणार आहे ते मटेरियल्स वगैरे बघूया. ओके, थँक्यू.